नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज मी गावी आलेलो आहे आणि गावी आपण गुढी उभारणार आहोत आणि सर्वात अगोदर आपल्याला गुढीपाडव्याच्या सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला मजा येईल। मित्रांनो, आता आपण गुढी व्यवस्थित बांधून घेऊया। खालती बांबू आणि वरती एरंड्याचं लाकड वापरतात आमच्या इकडे। आता तुमच्या इकडे काय बांधतात काय माहित नाही। पहिला आम्ही ते सुतळीने एकदम असं व्यवस्थित बांधून घ्यायचो, पण आता काय सुतळी कमी झाली, कारण आता ते सुतळीची जागा तंबूसनी घेतली। कारण कांद्याच्या गोण्या टाचायला आमच्याकडे कांदा जास्त पिकतो आणि त्यात तंबूसनी आता व्यवस्थित बांधून घेतो, म्हणजे व्यवस्थित राहील। कारण हवा आल्याच्या नंतर पण आपली गुढी व्यवस्थित राहिली पाहिजे। मित्रांनो, आता गुढी आपली व्यवस्थित बांधून झालेली आहे। व्यवस्थित आपण त्याला काठी एकदम जोरात बांधून घट्ट ठेवली आहे। आता आपण पुढची तयारी करूया आणि आपली गुढी उभारण्याची प्रक्रिया जरा फास्ट घेऊया। मित्रांनो, आता आपली व्यवस्थित गाठी बांधून झालेली आहे। आता आपण साडी आणि कडुलिंबाचा पाला आणि गाठी बांधून घेतोय, कारण ते व्यवस्थित बांधले म्हणजे दिवसभर ते त्या जागेवरून हलले नाही पाहिजे, कारण गावाकडे भरपूर हवा सुटलेली आहे। तर आता आपण ते सर्व बांधून झालेलं आहे। त्यानंतर आपण तिथं देवतांब्या लावूया, बसतो का नाही, कारण पुढं भरपूर जाड झालं तर तो बसणार नाही। तसं तो व्यवस्थित बांधल्यामुळं देवतांब्या तिथं बसलेला आहे। मित्रांनो, आता आपली गुढी व्यवस्थित बांधून झालेली आहे। आता आपण देवतांब्या लावलेला आहे आणि त्याला आपण व्यवस्थित कुंकाने गंध लावतो। कुंकू आणि हळद व्यवस्थित लावून घेतो आणि छोटीशी पूजा पण थोडी करूया आणि गुढी हळूहळू वरती लावूया। मित्रांनो, आता गुढी व्यवस्थित आपण लावून घेतलेली आहे आणि आता गुढीच्या पूजेसाठी ताट पण बनवलेलं आहे। त्यामध्ये हळद, कुंकू, घाटी आणि गूळ पण घेतलेला आणि नारळ पण आपण गुढीला वाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण आता गुढीची पूजा करूया आणि मस्त पाण्याने बांबूला धुवून नंतर हळद कुंकू लावूया। आणि आज स्पेशल म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त आपल्या तोर जो कडुलिंबाचा तोर असतो ना, तो आपल्याला खावा लागतो। आज स्पेशल त्याचा मान आहे म्हणून आपण नैवेद्य पण त्याचाच दाखवणार आणि दुपारी नंतर पोळीचा नैवेद्य दाखवणार आहोत। आता छोटीशी पूजा करूया। मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या छोटीशी गुढीची पूजा माझ्या हाताने पार पडलेली आहे। पुन्हा एकदा मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो, आता आपण गुढीचा आशीर्वाद घेऊया आणि पाया पडूया आणि प्रसाद पण घेऊया। गुळ आणि लिंबाचा तोर तुम्ही पण घ्या। मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।